नमस्कार मित्रांनो, माझं नाव शैलेश वाहने। मी भंडारा व्यसनमुक्ती केंद्रामध्ये ट्रेनी काउन्सलरचं काम करतोय, या पदावर आहे। मी आज तुम्हाला आमच्या नशामुक्ती केंद्रामध्ये पेशंटला कसं ॲडमिट केलं जातं त्याबद्दल विस्तृत माहिती देणार आहे। कसं असते की पेशंटची फॅमिली सगळ्यात आधी आम्हाला फोन करते आणि आमच्या केंद्राबद्दल माहिती घेते। ते आधी आम्हाला पेशंटबद्दल पूर्ण माहिती देतात की तो किती वर्ष वयाचा आहे, किती वर्षापासून दारू पितोय, त्याची फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे, म्हणजे तो लग्न झालेला आहे की अविवाहित आहे की विवाहित आहे, त्याला किती मुलं बाळ आहेत, काय काम करतो, ही संपूर्ण माहिती ते आम्हाला देतात। त्यानंतर आम्ही त्यांना सजेस्ट करतो की तुम्ही त्यांना आमच्या केंद्रामध्ये दाखल करा आणि दाखल झाल्याच्या कसं करायचं ते आम्ही त्यांना समजावून सांगतो। एक पहिली गोष्ट की फॅमिली स्वतः घेऊन येत असेल तर आम्ही त्यांना संपूर्ण पत्ता आणि याची माहिती प्रोवाइड करतो। जास्तीत जास्त झालं तर आता कसं आहे की मीडिया आला आहे, त्यामुळे व्हॉट्सअपवर आम्ही त्यांना करंट लोकेशन वगैरे सेंड करतो, जेणेकरून त्यांना इथपर्यंत आमच्या केंद्रापर्यंत यायला त्रास नको व्हायला म्हणून। दुसरं म्हणजे असं की ते लोक म्हणतात की नाही, पेशंट स्वतःच्या मर्जीने येणार नाही तर तुम्हाला गाडी पाठवावी लागेल। तर आमची गाडी जाते, त्यामध्ये 4 व्हॉलेंटियर्स असतात, SUV गाडी असते आणि ते त्यांच्या लोकेशनवर जाऊन पेशंटला पिकअप करून घेऊन येते। म्हणजे आमच्याकडे पिकअप फॅसिलिटी सुद्धा आहे। पिकअप फॅसिलिटीचं तुम्हाला चार्जेस भरावे लागतात, ते आधी द्यावे लागतात आणि महिन्याची जी फी आहे ती महिन्याच्या शेवटी द्यावी लागते। पेशंट आमच्याकडे आल्याच्या नंतर जनरली सगळ्यात आधी आम्ही त्यांचं डेटॉक्सिफिकेशन करतो। जसं पेशंट आमच्या डेटॉक्स रूममध्ये येतो तर त्याला प्रेमाने आम्ही बसवतोय, त्याचं BP घेतलं जातं, त्याला शुगर घेतलं जातं, त्याचं वजन घेतलं जातं आणि ते सगळी जी माहिती असते ती एका रजिस्टरवर नमूद केली जाते, जेणेकरून की कधी भविष्यात त्याच्या घरचे लोक जेव्हा येतात भेटायला तेव्हा ते विचारतात की सर त्याचं वजन वाढलं की नाही, त्याचं कसं आहे, काय आहे, तर आम्हाला हा रेकॉर्ड तेव्हा सांगायला बरं असते की जेव्हा त्याला ॲडमिट केलं होतं तेव्हा त्याचं वजन हे एवढं होतं आणि आता वाढून एवढं झालेलं आहे। त्याच्यामुळे फॅमिलीला एक सॅटिस्फॅक्शन मिळतं। सलग 10 ते 15 दिवस डिटॉक्सिफिकेशनचा हा प्रोग्राम चालतो, ज्यामध्ये पेशंटला पूर्ण कंप्लीट बेड रेस्ट असतं। म्हणजे सकाळी तो झोपून उठला की त्याला फक्त आम्ही उठवतोय, त्याला म्हणतो दादा नाश्त्याची वेळ झालेली आहे, नाश्ता कर। त्यावेळेस नाश्ता झाल्याच्या नंतर त्याला मेडिसिन्स दिली जाते आणि मग त्याला परत सांगितलं जातं की तू आराम कर, ठीक आहे। काही पेशंट्स हॅल्युसिनेशनमध्ये जाण्याचे चान्सेस असतात, काही विड्रॉल सिम्पटम्स दाखवण्याचे प्रयत्न करतात किंवा त्यांना विड्रॉल सिम्पटम्स येतात, ठीक आहे। अशा पेशंट्सला हाताळण्यासाठी आमच्याकडे व्हॉलेंटियर्स असतात, जे त्यांना प्रेमाने आणि आत्मीयतेने त्यांना सांभाळून घेतात। त्यांचं जेवण, त्यांना बाथरूमला घेऊन जाणं, त्यांची आंघोळ घालणं हे सुद्धा कार्य ते करतात, ठीक आहे। डेटॉक्स पिरियड संपल्याच्या नंतर त्यांना आम्ही ट्रीटमेंट प्रोग्राममध्ये दाखल करतो। ट्रीटमेंट प्रोग्राम म्हणजे हा असा आहे की यामध्ये एक स्ट्रिक्टली शेड्यूल तयार केलेला आहे। या शेड्यूलच्या अनुषंगाने पेशंटला वागावं लागतं। जसं सकाळी 5:30ला उठणं, उठल्याच्या नंतर नित्यक्रम करणं, नित्यक्रम झाल्याच्या नंतर त्यांना ब्लॅक टी दिली जाते। त्याच्यानंतर 1-1.5 तासाचा योगा, प्राणायाम, मेडिटेशन हे सेशन असतं। योगा, प्राणायाम, मेडिटेशन झाल्याच्या नंतर त्यांना हेल्दी एक नाश्ता प्रोव्हाइड केला जातो। त्याच्यानंतर त्यांना मेडिसिन्स दिल्या जातात। मेडिसिन्स दिल्याच्या नंतर एक छोटंसं ब्रेक असतं। ब्रेकच्या नंतर मग त्यांना परत इनपुट सेशनसाठी खाली बोलवलं जातं, एकत्र होतात, सगळे पेशंट्स एका ठिकाणी बसतात आणि आमचे जे मोटिवेशनल स्पीकर आहेत ते त्यांना दारू आणि नशेबद्दल माहिती देतात, त्याच्यामुळे झालेले नुकसान त्याबद्दल त्यांना माहिती देतात आणि यावर आपण कसं काय सामोरं जाऊ शकतो, जीवनामध्ये अजून काय काय आहे आणि आपण फक्त नशेद्वारा एन्जॉयमेंट करतो, हा जो आपला चुकीचा गैरसमज आहे, हा जो गैरसमज जो पसरलेला आहे की एन्जॉयमेंट फक्त नशेद्वारा होते, याची पण त्यांना कल्पना दिली जाते। त्यानंतर
सलग 15-20-30 दिवसानंतर पेशंट्सचं आम्ही एक काउन्सिलिंग सेशन सुरू करतोय. त्यामध्ये त्याला म्हणतात ग्रुप काउन्सिलिंग, ज्यामध्ये सगळ्या पेशंट्सला आम्ही बोलवतोय आणि त्यांच्याकडनं लिखित स्वरूपात त्यांनी जे व्यसन केलेलं आहे किंवा ज्या नशेमुळे ते इथे आलेले आहेत त्याबद्दल त्यांच्याकडनं आम्ही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये आम्ही काही 15 प्रश्न विचारतो त्यांना, त्यांचे उत्तरं ते त्यांना द्यावे लागतात आणि ते दिल्याच्या नंतर तो एक आमच्याकडे एक प्रूफ असतो की समजा कधी पेशंटची फॅमिली 30 दिवसानंतर 35 दिवसानंतर किंवा 40 दिवसानंतर त्यांना भेटायला आली तर आमच्याकडे एक असतं की बाबा हा व्यसन कशामुळे करत होता त्याचे कारण मीमांसा आम्ही त्यांच्यासमोर ठेवतो. त्याचबरोबर जेव्हा फॅमिली येते तर फॅमिलीकडनं आम्ही त्यांचं इनपुट घेतो की तो का व्यसन करत होता, त्यांनी तर आम्हाला नमूद केलेलं आहे, मग त्याच्या मागचं कारणं काय आहेत हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. हे झाल्याच्या नंतर 45 ते 50 दिवसाच्या आतमध्ये आम्ही पेशंटचं पहिलं काउन्सिलिंग करतोय. ते इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग असतं, एकल काउन्सिलिंग असतं. यामध्ये आमचे काउन्सिलर जे आहेत ते तज्ज्ञ आहेत काउन्सिलिंगमध्ये. ते त्यांना प्रश्न विचारतात आणि ते लिखित स्वरूपात ठेवले जातात. त्यांच्याकडनं ते काउन्सिलिंगमध्ये जे काही माहिती आमच्याकडे गोळा होते ते आम्ही लिखित स्वरूपात लिहून ठेवतोय, जेणेकरून की सेकंड काउन्सिलिंगच्या वेळेस आम्हाला ते त्यांना अजून क्रॉस एक्झामाइन करता येईल म्हणून. दुसरं असं आहे की आमच्याकडे सायकॅट्रिक डॉक्टरची व्हिजिट असते. 2 सायकॅट्रिक डॉक्टर आहेत जे माझ्याकडे महिन्याला 2दा व्हिजिट करतात. म्हणजे डॉक्टर आशिष कुते आहेत जे नागपूरवरनं येतात आणि डॉक्टर कुणाल सुरजन आहेत जे होशंगाबाद भोपाळ जवळून येतात. यांना आम्ही प्रत्येक पेशंट्सला आम्ही यांना दाखवतोय. त्यांच्यामार्फतसुद्धा काउन्सिलिंग केली जाते आणि काउन्सिलिंगच्या आधारेवर ते डॉक्टर्स काही मेडिसिन्ससुद्धा प्रोव्हाइड करतात, जेणे त्यांच्या फॅमिलीला आम्ही विचारतोय की यांना मेडिसिन्स द्यायच्या आहेत की नाही द्यायच्या आहेत. फॅमिलीकडून होकार आल्याच्या नंतरच आम्ही त्या मेडिसिन्स प्रोव्हाइड करतो त्यांना, कारण त्याचं पण चार्जेस जे आहेत ते फॅमिलीला वहन करावं लागतं. हळूहळू मेडिसिन्स प्रॉपर प्रेमाचं जे ट्रीटमेंट आहे ते आणि रेग्युलर जे ॲक्टिव्हिटी होते, जसं सकाळी 5:30 वाजतापासून तर 10 वाजेपर्यंत जी ॲक्टिव्हिटी होते ती ॲक्टिव्हिटीच्या आधारे पेशंट्स हा पूर्णपणे बरा होतो आणि 100% नशामुक्त होतो. हेच आहे. नमस्कार.